जय हिंद मंडळी। सर्वप्रथम या महाराष्ट्राचंच काय तर संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांसाठी त्रिकालबाधित प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा आणि माझा हा व्हिडिओ लाईव्ह पाहणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच माझा जय महाराष्ट्र। मंडळी, आता जवळपास मला वाटतं 50 ते 60 दिवस होत आलेत आपण या लॉकडाऊनमध्ये अडकलेलो आहोत आणि त्या लॉकडाऊनच्या या दरम्यान आपण बऱ्याच प्रसंगांना सामोरं गेले, कारण हे खूप वेगळं आणि बोलतात ना काहीतरी असं अचानक वेगळं काहीतरी घडलं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण अनेक प्रसंगांना आता सामोरं जातो आहे। 3 महत्त्वाच्या शत्रूंनी आपल्याला घेरलेलं आहे। ते 3 शत्रू म्हणजे निराशा, असुरक्षितता आणि अनिश्चितता। तर मंडळी, निराशा ही आपल्याकडे म्हणजे आपण बघतोय की आधी सगळं काही सुरळीत चाललेलं आणि आज अचानक काहीतरी बदललं आणि हे कोरोनाचं संकट आलं, लॉकडाऊन आलं, आपल्या बिझनेसवर आपल्या नोकरीवर परिणाम होतोय, आपण थोडे निराशेच्या गर्तेकडे चाललो आहे। असुरक्षित वाटतंय, याच्या पुढे माझा बिझनेस पूर्वीसारखा होईल का, याच्या पुढे माझी नोकरी पूर्वीसारखी राहील का, मी आधी जेवढे कमवायचो तेवढे पैसे मी पुढे जाऊन कमवू शकेन का, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत। ती अनिश्चितता आहे, असुरक्षिततेची भावना आहे, सिक्युरिटी कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते आपल्याला। तर मंडळी, या 3 महत्त्वाच्या शत्रूंनी आपण घेरले गेलोय। पण याच परिस्थितीमध्ये मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतंय की आपण अशा मातीमध्ये जन्म घेतला आहे ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेला आहे। याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 बलाढ्य शत्रूंशी एकाच वेळेला तोंड देत एक राज्य निर्माण केलं। म्हणजे अगदी शून्यातून नाही म्हणता येणार। सुरुवातीला पुणे आणि सुपे ही जी काही जहागीर मिळाली होती त्याचं रूपांतर एका मोठ्या राज्यामध्ये केलं। एक असं राज्य ज्याचं वार्षिक उत्पन्न आजच्या रकमेनुसार 4 लाख कोटी रुपये इतकं होतं, 360 किल्ले होते, 2,60,000ची फौज होती, 50,000 उच्च प्रतीचे घोडे होते आणि आरमार बांधून महाराजांनी 100 मैल समुद्र किनाऱ्यावर राज्य प्रस्थापित केलं होतं, ज्यामध्ये 640 लढाऊ नौका होत्या, 30 मोठी गलबतं होती, 30 मोठी जहाजं होती आणि 12 देशांशी महाराज त्यावेळेला व्यापार करत होते। आणि हे सगळं महाराज करू शकले ते काय कोणती तत्त्व, कोणत्या व्हॅल्यूज त्यांनी त्यावेळेला वापरल्या? त्यांच्या आयुष्यामध्ये चढउतार आले नाहीत का? त्यांनी फक्त त्यांच्या आयुष्यामध्ये यशच पाहिलं का? अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र राबत महाराजांनी हे राज्य उभं केलेलं आहे मंडळी, हे आपण लक्षात घ्यायला हवं। आणि मग महाराजांनी काय केलं त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये? त्यांनी जे काही त्यांची कारकीर्द त्यांची जी काही चाललेली आहे, या कारकिर्दीमध्ये महाराजांनी नेमकं काय केलं त्याच्यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यांच्या आयुष्यामध्ये काय डाऊनफॉल्स आले, त्यांच्या आयुष्यामध्ये असे कोणते क्रायसिस आले ज्याला सामोरे जात महाराजांनी एक राज्य उभं केलं। तर त्यांच्या टाईमलाईनवर एक नजर टाकण्याची मी इथे प्रयत्न करतोय। त्यांची टाईमलाईन काय होती, त्यांच्या कारकिर्दीची रेषा काय होती, कुठे कुठे डाऊनफॉल आले आणि त्याच्यातून महाराज पुन्हा फिनिक्स पक्षासारखी त्यांनी उभारी कशी घेतली, तर ते आपण बघूया। महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवात बऱ्याच जणांना असं वाटतं त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी केली। 16व्या वर्षी रायरेश्वरावर शपथ घेतली आणि त्यांनी त्यांच्या स्वराज्य स्वप्नाची सुरुवात केलेली आहे, कारकिर्दीची सुरुवात केलेली आहे। पण हे तितकंसं खरं नाही आहे मंडळी। महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 12व्या वर्षी केले। वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा पुणे आणि सुपे ही जहागीर त्यांच्या वडिलांकडून म्हणजे शहाजी राजेंकडून त्यांना मिळाली, ते पुणे आणि सुप्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि हे पूर्ण बेचिराख केलं होतं। मुरारदेव नावाच्या एका सरदाराने पूर्ण बेचिराख केलं होतं, गाढवाचा नांगर फिरवला होता। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लोक गावं सोडून गेलेली आहेत, जंगलं वाढलेली आहेत, हिंस्र प्राणी आणि दरोडेखोर वाढलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्या पुण्यामध्ये यायचं, लोकांना अभय द्यायचं, लोकांना कौल द्यायचा, लोकांना बिनव्याजी कर्ज द्यायची, त्यांची घरं वसवायची, त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये उभारी द्यायची। इथपासून हे पुणे वसवण्यापासूनची ती सुरुवात आहे। तर मंडळी, 1641ला म्हणजेच वयाच्या 12व्या वर्षी महाराजांनी त्यांच्या करिअरची, त्यांच्या या कारकिर्दीची सुरुवात केली। 1645ला त्यांनी रायरेश्वरावर शपथ घेतली। आता ही स्वराज्य स्थापनेची शपथ म्हणजे जाहिरात होती, त्यांच्या स्वप्नाची जाहिरात होती। त्यावेळेला किंवा त्याच्या आधी जवळपास 350 ते 400 वर्ष कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल की आपण स्वतःचं राज्य उभं करावं। प्रत्येकाला हेच वाटायचं की हे राज्य जे आहे ते आता परकीय सत्तांनी घेतलेलं आहे आणि आपलं काम फक्त गुलामगिरी करणं आहे, आपलं काम फक्त त्यांच्यासाठी राबणं आहे, त्यांच्यासाठी आपल्या तलवारी चालवणं आहे। पण मंडळी, कुणालाच वाटलं नव्हतं की आपण स्वतःचं राज्य निर्माण करू शकतो। अशा परिस्थितीमध्ये एका 15 वर्षाच्या मुलाने ते धाडस करणं, आपल्यासोबत मुठभर मावळे घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेणं, ही एक जाहिरात होती, आपल्या स्वप्नांची जाहिरात।
लोकांना जाहीर करायचं आहे की आपण एक असं राज्य निर्माण करणार आहोत। हे 1645ला झालेलं आहे। 1646ला तोरणा किल्ला जिंकून आपण असं म्हणतो त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं। 1647ला त्यांनी कोंढाणा जिंकला। 1648ला पुरंदर जिंकला। आणि मग असेच आदिलशाहीचे काही ना काही प्रदेश गनिमी काव्याचा वापर करून, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा वापर करून, आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून, अगदी युद्धात न उतरता आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून, रक्ताचा थेंबही न सांडता पहिले 3 किल्ले त्यांनी जिंकलेले आहेत। आणि बराचसा प्रदेश जेव्हा ते जिंकायला लागले त्यावेळेला आदिलशहाच्या मनात हे खुपायला लागलं की शहाजी राजे हे तर आदिलशाहीचे सरदार आहेत आणि त्यांचा मुलगा बंडखोरी करतोय, हा शिवा बंडखोरी करतोय। तर त्यांनी शहाजी राजेंना तसंच त्यांनी सुनावलं, त्यांनी तशी धमकी दिली की तुम्ही तुमच्या मुलाला आवरा, तुम्ही या मुलाला कंट्रोल करा, त्यांचं त्याच्यावर नियंत्रण मिळवा, त्याला सांगा आदिलशाहीचा प्रदेश त्यांनी जिंकू नये। पण शहाजी राजांनी सांगितलं की माझा मुलगा आता माझ्या शब्दांमध्ये नाही आहे। मुळात हे स्वप्नच शहाजी राजेंचं होतं। त्यांचं स्वराज्याची संकल्पना हीच मुळात शहाजी राजांची होती। ते म्हणाले की ते माझ्या नियंत्रणामध्ये नाही आहे, मी त्याला नाही सांगू शकत। अशा वेळेला 1649ला आदिलशहाने त्यांना अटक केली, शहाजी राजेंना अटक केली, त्यांची धिंड काढली आणि आता अतिशय भयंकर परिस्थिती स्वराज्यावर निर्माण झाली। म्हणजे कुठेतरी सुरुवात झाली होती आणि या सुरुवातीलाच गालबोट लागावं असंही काहीतरी घटना होती। वडिलांचा जीव वाचवणं गरजेचं आहे, वडिलांना परत आणणं गरजेचं आहे, म्हणून महाराजांनी शक्कल लढवून औरंगजेबाशी संधान बांधून, त्यावेळेला दख्खनेत असताना औरंगजेब, त्यांनी कसं तरी महाराजांची, शहाजीराजांची सुटका करून घेतली आणि त्याच्या बदल्यात सिंहगड आणि बंगळूर शहर जे होतं ते त्यांनी द्यायचं ठरवलं। आदिलशहाला ती शहरं दिली, म्हणजेच काय तर एक तह करून थोडक्यात ती सगळी गोष्ट निभावून शहाजीराजेंना त्यांनी परत आणलं। पण मंडळी, हा सगळ्यात मोठा सेटबॅक होता। म्हणजे ही सुरुवातच होती आणि सुरुवातीलाच झालेला हा मोठा सेटबॅक होता। त्याच्यानंतर 7 वर्ष एकदम शांत दिसत आहेत। या 7 वर्षामध्ये काहीच दिसत नाही आहे। 1656ला शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली। जावळी हा प्रदेश आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि तो अतिशय दुर्गम प्रदेश होता आणि अतिशय महत्त्वाचा प्रदेश होता। ही जावळी त्यांनी ताब्यात घेतली 1656ला आणि ही फार मोठी मोहीम होती, फार मोठा विजय होता। आणि त्यानंतर 1657ला त्यांनी जुन्नरवर छापा टाकला आणि बरीच संपत्ती त्यांनी स्वराज्यामध्ये आणली। तर हा जुन्नरचा छापा, त्याचबरोबर आरमाराची सुरुवात, ही काही मोठी नांदी होती, म्हणजे एका मोठ्या स्वप्नाची नांदी होती। पण 1658ला एक मोठी स्वारी या स्वराज्यावर झाली। ती स्वारी होती अफजल खानाची। अफजल खानाने ती स्वारी केली। 1658-59 हे वर्ष त्या स्वारीमध्ये गेलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्या मागोमाग सिद्दी जोहरची स्वारी झालेली आहे। सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला, तिथे बाजीप्रभूंचं शौर्य आलं, या सगळ्या गोष्टी तिथे घडलेल्या आहेत। आणि त्याचवेळी शाहिस्ते खान सुद्धा स्वराज्यावर स्वारी करत होता, स्वराज्याची लचके तोडायला तो तयार होता। हे सगळं चालू असताना बरंचसं नुकसान स्वराज्याचं झालेलं। त्यानंतर 1660 नंतर 3 वर्ष पुन्हा महाराज शांत दिसतात आणि त्या 3 वर्षानंतर म्हणजे 1663ला त्यांनी लाल महालावर छापा टाकला आणि शाहिस्ते खानाची बोटं छाटली। शाहिस्ते खान पुन्हा जो निघून गेला तो स्वराज्यामध्ये परत कधीच आला नाही। आणि त्यानंतर 1664ला सगळ्यात मोठी स्वारी होती, ती म्हणजे सुरतची स्वारी। या सुरतच्या स्वारीमध्ये त्यावेळेला 4 कोटी रुपयाची संपत्ती त्यांनी स्वराज्याला जोडली, जी स्वराज्य विस्तारासाठी महत्त्वाची होती। आणि मग 1665ला महाराजांनी पहिली आरमार स्वारी केलेली आहे, ती बसरूरची स्वारी। या बसरूरच्या स्वारीनंतर पुन्हा एकदा एक मोठा सेटबॅक या स्वराज्याला मिळाला, ते म्हणजे पुरंदरचं युद्ध। पुरंदरचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये तह झाला आणि या तहामध्ये आपल्याकडे असलेल्या 35 किल्ल्यांपैकी 23 किल्ले गमवावे लागले आणि त्यातले 12 किल्ले फक्त आपल्याकडे राहिले आणि औरंगजेबाचा मनसबदार म्हणून आपल्याला राहावं लागणार ही वेळ आली। म्हणजेच काय तर स्वराज्याचं खूप मोठं नुकसान झालं। आता स्वराज्य पुन्हा उभं कधीच राहणार नाही असं सगळ्यांना वाटू लागलं। त्यात 1666ला आग्रा भेट, आग्रा कैद आणि त्यातून सुटका हे सगळ्यात मोठं प्रकरण आहे। आणि मंडळी, 1666 नंतर 1670-71 पर्यंत काहीच मोठं घडलेलं दिसत नाही। इथे पण काही शांततामय अशी आपल्याला 4 वर्ष दिसतात आणि त्याच्यानंतर पुन्हा मोहिमा सुरू झाल्या आणि या एका वर्षामध्ये म्हणजे 1670-71मध्ये पुरंदरमध्ये आपण गमावलेला सगळा प्रदेश पुन्हा एकदा महाराजांनी जिंकून घेतलेला आहे आणि त्याच्या मागोमाग स्वाऱ्या करण्याचा सपाटाच लावलेला आहे। 1672ला मुघलांच्या घोडदळातील जवळपास 4000ची माणसं, 4000 घोडदळ आपल्या स्वराज्यामध्ये दाखल झालं। त्याच वेळेला संभाजीराजांची पहिली स्वारी आहे, ज्यामध्ये त्यांनी जव्हार जिंकलं। गुजरातच्या सीमेवर त्यांनी काही प्रांत जिंकून घेतले
आणि त्यानंतर 1674ला महाराजांनी राज्याभिषेक केला आणि ते अभिषिक्त सम्राट झाले। एका राज्याचे सम्राट झाल्याची नांदी त्यांनी तिथे केलेली आहे। 1674ला ते सम्राट होत आहेत। 1677ला एक मोठी स्वारी म्हणजे दक्षिण दिग्विजय, ज्याच्यामध्ये दक्षिणेकडचा फार मोठा भाग महाराजांनी जिंकून घेतला आणि 1680ला दुर्दैवाने महाराजांचं निधन झालं। म्हणजे खूपच कमी वयामध्ये आपण असं म्हणूया, वयाच्या 50व्या वर्षी महाराज आपल्याला सोडून गेले। पण मंडळी, ही टाईमलाईन मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, काही महत्त्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यामधल्या। जर या टाईमलाईनवर आपण लक्ष टाकलं ना तर त्यांच्या आयुष्यात 3 मोठे सेटबॅक आलेले आहेत। बघा, आता मी याला आपल्या कोरोनाशी जोडतोय, आता मी आपल्या सद्य परिस्थितीशी जोडतोय, आपल्या पुढच्या येणाऱ्या परिस्थितीशी मी याला जोडण्याचा प्रयत्न करतोय। त्यांची टाईमलाईन जर आपण पाहिली तर 1649ला जेव्हा शहाजीराजेंना कैद केलं आदिलशहाने, त्या वेळेला त्यांनी आपलं जे काही तहामध्ये बंगळूर शहर दिले असतील किंवा सिंहगड दिला असेल आणि त्यानंतर खूप मोठा सेटबॅक महाराजांना बसला होता। पुढची 7 वर्ष महाराज आपल्याला शांत दिसतात। 1656ला जावळीचं युद्ध आहे, त्याच्यानंतरचा मोठा सेटबॅक होता 3 लागोपाठ आलेल्या स्वाऱ्या, एक अफजल खानाची स्वारी, त्यानंतर सिद्धी जोहरची स्वारी, पन्हाळ्याचा वेढा आणि त्याच्यानंतर शाहिस्ते खान। या 3 स्वाऱ्या लागोपाठ आल्यानंतर आपल्याला थोडंसं स्वतःची ताकद वाढवण्यावर भर देणं गरजेचं होतं, म्हणून पुढची 3 वर्ष आणखी शांत दिसत आहेत। आणि पुरंदरचा सगळ्यात मोठा सेटबॅक, ज्याच्यानंतर 4 वर्ष शांत दिसत आहेत, जिथे काही मोठ्या मोहिमा नाही आहेत। म्हणजे ती आधीची 7, 3 आणि ही 4, 14 वर्ष काहीच घडलं नव्हतं का? या 14 वर्षांमध्ये महाराजांनी काहीच केलं नाही का? ते शांत बसले होते का? महाराज घाबरले होते का? काही घडलं नसेल का यामध्ये? तर मंडळी, ही जी काही 14 वर्ष आहेत ना, ही या स्वराज्यातली सगळ्यात महत्त्वाची वर्ष होती। म्हणजे आपण असं म्हणतो की काही वेळेला आपल्याला 4 पावलं मागे यावी लागतात, तरच आपण एक उंच भरारी घेऊ शकतो, आपण उंच उडी मारू शकतो। जर आपल्याला उंच झेपावायचं असेल तर 4 पावलं मागे सरकता आली पाहिजेत। महाराजांनी तेच केलं या पिरियडमध्ये। हा जो असा पिरियड आहे, आपण चला आग्रा कैद किंवा आग्र्यानंतरचं प्रकरण, त्याच्यानंतरची 4 वर्ष यावर नजर टाकूया। थोडंसं विश्लेषण केलं, थोडा अभ्यास केलात महाराजांच्या चारित्र्याचा, तर तुमच्या लक्षात येईल की या 4 वर्षामध्ये महाराजांनी काही गोष्टींवर काम केलं। ही 4 वर्ष महाराजांनी अशीच सोडलेली नाही आहेत, त्यांनी काही ना काही काम या 4 वर्षामध्ये केलेलं आहे। ते नेमकं काम काय आहे जे आपल्याला आता या सद्य परिस्थितीमध्ये करायचं आहे, त्यावर आपण थोडी नजर टाकूया। काय केलं असेल? हे जेव्हा महाराजांच्या आयुष्यात मोठं क्रायसिस आलं, मोठी आपत्ती आली, तेव्हा महाराजांनी काय केलं? जसं हे जी मोठी आपत्ती आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे, हे कोरोनाचं संकट आलं, ही महामारी आली, त्याच्या मागोमाग लॉकडाऊन आलं आहे आणि अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतंय। हा जो मोठा सेटबॅक आला आहे, त्यामध्ये आपण काय करतोय? तर इथे काय होतंय ना, काही लोक रिॲक्टिव्ह झालेले आहेत। रिॲक्टिव्ह म्हणजे आता काहीच चांगलं होणार नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये, पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत, या सगळ्या बदलांना मी सामोरं जाऊ शकतो का? बरीच अनिश्चितता, असुरक्षितता आणि निराशेची भावना या लोकांच्या मनामध्ये आलेली आहे। महाराज अनिश्चित झाले का? महाराजांनी असुरक्षित वाटून घेतलं का? महाराज निराश झाले होते का त्यावेळेला? तर नाही। तर मंडळी, जर तुम्ही जे काही घडलंय त्याला जर स्वीकारलंच नाही, हे जे काही आपल्या बाबतीत घडतंय, हे जे काही लॉकडाऊन आहे, याला जर आपण स्वीकारलंच नाही तर काय होणार आहे? अल्टिमेटली आपण काहीच करणार नाही। म्हणजे माझ्या आयुष्यात पुढे जे काही आव्हानं येणार आहेत त्याच्यावर काहीच कामं करणार नाही। म्हणजेच काय, जेव्हा मी रिजेक्ट करतो, जे काही माझ्या आयुष्यात घडतंय त्याला मी नकारतो, मी सतत तक्रार करत राहतो, हे का घडलं आणि कुणामुळे घडलं याच्यावरच मी सातत्याने भांडत बसतो, तर अशा वेळेला मी त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत नाही। आता माझ्या आयुष्यात सेटबॅक आले असतील, माझ्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले असतील, त्या प्रॉब्लेम्सना जर मी स्वीकारलंच नाही ना, तर अल्टिमेटली मी सतत इतरांना दोष देत बसणार, माझ्या नशिबाला दोष देत बसणार, आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देत बसणार। त्यापेक्षा जेव्हा मी ते स्वीकारतो, मी ठरवतो की आता हे घडलंय, आता याची जबाबदारी माझ्यावरच आहे, हे जे काही घडलंय ते बदलण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे जेव्हा मी स्वीकारतो ना, तेव्हा मी उपाययोजनेवर काम करायला लागतो। मी कुणाला क्रिटिसाइज करत बसत नाही, मी कुणाला दोष देत बसत नाही आहे। माझ्या आयुष्यात या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि याला सुधारण्याचं कामसुद्धा माझ्याकडेच आहे, हे सुधारणं माझीच जबाबदारी आहे। हे जेव्हा मी करतो त्याच वेळेला मी पुढे जाऊ शकतो। मग महाराजांनी काय केलं असेल? इतक्या मेहनतीने उभं केलेलं राज्य अचानक गेलं, तर ते रडत बसले नाही आहेत त्या गोष्टीवर, ते इतरांना दोष देत बसले नाही आहेत, का झालं आणि कुणामुळे झालं यावर भांडत बसलेले नाही आहेत। त्यांनी काय केलं? त्यांनी स्वीकारलं की आता हे घडलंय, हा क्रायसिस आला आहे, ही 7.5 आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे, हे घडलेलं आहे। जेव्हा त्यांनी ते स्वीकारलं तेव्हा आपल्यातली एनर्जी रिलीज होते ना, आपल्यातली एनर्जी रिलीज होते, आपण उपाययोजनेवर काम करायला लागतो। हे आता जे गेलंय त्याच्यावर आता विचार करण्यात काही अर्थ नाही आहे। पुढे मला काय मिळवायचं आहे, मला हे राज्य पुन्हा कसं वाढवायचं आहे, गेलेलं राज्य मिळवणं आणि आहे ते राज्य पुन्हा वाढवणं, याच्यावर मला काय उपाययोजना करायच्या आहेत, मला काय स्वप्न बघायची आहेत, मला त्यावर काम केलं पाहिजे।
म्हणजेच काय मंडळी, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असे काही क्रायसिस येतात त्यावेळेला सगळ्यात पहिलं काम जे आपल्याला करावं लागतं ते म्हणजे एक्सेप्टन्स, ते म्हणजे स्वीकारणं. जेव्हा तुम्ही या गोष्टी स्वीकारता ना, त्याच वेळेला तुम्ही त्याच्यावर उपाययोजना करायला सुरुवात करता. त्यामुळे आपल्याला पहिलं काय करायचं आहे की हे सगळं घडलं आहे, लॉकडाऊन आहे, तो वाढेल, किती वाढेल आपल्याला माहीत नाही आहे. पहिली गोष्ट आपण ही करूया की आपण या परिस्थितीला स्वीकारूया या लॉकडाऊनला आपण स्वीकारूया. ज्या वेळेला आपण ते स्वीकारणार, आपले नेमके काय प्रॉब्लेम्स निर्माण झालेत त्या प्रॉब्लेम्सवर काम करणार, त्या प्रॉब्लेम्सला ॲनालाइज करणार, त्याच्यावर उपाययोजना शोधणार, त्याच वेळेला आपण त्यावर काम करून आपण त्या परिस्थितीवर मात करू शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण महाराजांकडून शिकायची ती म्हणजे स्वीकारणं. दुसरी गोष्ट जी महाराजांनी केली असेल त्या मुळात त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये 6 आणखी गोष्टी येतात. काय केलं असेल? भगवद्गीतेमध्ये एक जबरदस्त कोट आहे, ती मला तुम्हाला सांगावीशी वाटते. ती कोट अशी आहे, अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक वेष्टा दैवम च एव अत्र पंचमम. याचा अर्थ असा होतो की भगवद्गीतेमध्ये ना 5 गोष्टींना स्थान दिले. जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं आहे, तुम्हाला कुठल्याही कठीण परिस्थितीमधून पुढे जायचं आहे किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये यश संपादन करायचं आहे, तर 5 गोष्टींवर आपल्याला काम करावं लागतं. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काय? विविधाश्च पृथक वेष्टा. म्हणजे पहिलं काय करायचं आहे तुम्हाला तुमचं अधिष्ठान शोधायचं आहे. अधिष्ठान म्हणजे काय? तर तुमची सध्याची परिस्थिती, तुम्ही सध्या कुठे आहात. म्हणजे झालं आहे आता बघा, इथे कोरोनामध्ये आपण बऱ्याच नुकसानीमध्ये आहोत, बरंच काही आपलं बदललेलं आहे, बऱ्याच गोष्टी आपण कदाचित गमावल्या असतील, पण काही गोष्टी आपल्याकडे आहेत सुद्धा. तर माझ्या आयुष्याच्या प्रत्येक अंगामध्ये, माझ्या करिअरमध्ये, माझ्या रिलेशन्समध्ये, माझ्या आरोग्यामध्ये आणि माझ्या फायनान्समध्ये काय माझ्याकडे उपलब्ध आहे. जे गमावलं आहे ते गमावलं आहे, त्याच्यावर रडण्यात काही अर्थ नाही आहे. माझ्या हातात सध्या काय आहे त्याचा मी कसा उत्कृष्ट वापर करू शकतो त्याचा विचार करणं. म्हणजेच काय? सध्या तुमचं अधिष्ठान, तुमचं सध्याचं स्थान काय आहे ते शोधणं. म्हणजे या भगवद्गीतेच्या या कोटमध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य कशाला दिलेलं आहे? अधिष्ठान. तुमची सध्याची स्थिती शोधा, तुमची सध्याच्या स्ट्रेंथ्स काय आहेत आणि तुमची सध्याची बलस्थानं काय आहेत, तुमची सध्याचे कच्चे दुवे काय आहेत, म्हणजेच विकनेसेस काय आहेत, याच्यावर काम करा. पुढे जाऊन येणाऱ्या संधी काय आहेत आणि पुढे जाऊन येणाऱ्या थ्रेट्स काय आहेत त्याच्यावर काम करा. यालाच आपण आज स्वॉट म्हणतो आजच्या भाषेमध्ये, पण ती गोष्ट तेव्हाच सांगितलेली आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. अधिष्ठान पहिलं येतं. तुम्ही सध्या तुमचं स्थान काय आहे त्याच्यावर काम करा. अधिष्ठानम तथा कर्ता. अधिष्ठानानंतर येतो कर्ता. कर्ता म्हणजे मी, कर्तृत्व गाजवणारा मी. म्हणजेच काय? मी फक्त स्वप्न पाहिली तर ती पूर्ण होणार आहेत का? मला या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्याची इच्छा आहे म्हणून मी त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडणार आहे का? तर नाही मंडळी. तुम्हाला जर या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडायचं आहे तर कृतीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. यू शुड बी ॲक्शन ओरिएंटेड. तुम्हाला काही ना काही ॲक्शन्स घ्याव्या लागणार आहेत, तुम्हाला काही ना काही कृती करत राहावी लागणार आहे सातत्याने, तरच तुम्ही या संकटातून बाहेर पडू शकता आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. त्यामुळे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जी आपल्याला करायची ती म्हणजे कृतीशील राहणं, ॲक्शन ओरिएंटेड राहणं. त्यामुळे पहिलं आलं तुमचं अधिष्ठान, तुम्ही स्वतःचं स्थान ओळखा. दुसरं आलं कर्तृत्व गाजवण्यासाठी सतत तयार राहा, ॲक्शन ओरिएंटेड वृत्ती ठेवा, काही ना काही करत राहा. या दरम्यान जो वेळ मिळाला आहे त्याला युटिलाइज करा, त्याचा वापर करा. तुमच्या अशा कोणत्या स्किल्स आहेत ज्या तुम्ही डेव्हलप करू शकता, कोणतं ज्ञान आहे जे तुम्ही मिळवू शकता, कोणतं शिक्षण आहे जे तुम्हाला मिळवायला हवं, त्याच्यावर काम करा. स्वतःला डेव्हलप करा आणि येणाऱ्या आव्हानांसाठी, येणाऱ्या संध्यांसाठी तुम्ही स्वतःला तयार करा. त्यामुळे पहिलं आलं अधिष्ठान, दुसरं आलं तुम्ही कर्तृत्व गाजवणं, करता. तिसरी गोष्ट येते करण. करण म्हणजे साधन सामग्री. तुमच्याकडे तुमच्या पुढच्या येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि पुढे येणाऱ्या संध्यांना सामोरं जाण्यासाठी, मुळात तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्या साधन सामग्रीची कमतरता आहे, मुळात कोणत्या साधन सामग्री तुमच्याकडे आधी आहेत आणि कोणत्या साधन सामग्रीची कमतरता आहे. या साधन सामग्रीमध्ये काय येतं मंडळी? पैसा येतो, तुमच्याकडे असलेली मटेरियलिस्टिक वेल्थ येते किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी ज्याला आपण भौतिक गोष्टी म्हणतो, त्या वस्तू म्हणतो, त्या येतात आणि माणसं येतात. म्हणजे तुम्हाला किती पैसा हवा आहे पुढच्या येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी किंवा तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्या भौतिक गोष्टींची गरज आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्या माणसांची गरज आहे, कोणती माणसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जोडली पाहिजेत. या पिरियडमध्ये आहे ना या गोष्टींवर काम करा. करण म्हणजे साधन सामग्री, रिसोर्सेस. हे रिसोर्सेस जमा करण्यावर तुम्ही भर द्या. त्याच्यानंतर येते चौथी गोष्ट, ती म्हणजे प्रयत्न. जसं आपण म्हणतो ना, प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे जिथे प्रयत्नांचा अंत होतो तिथे परमेश्वर तुम्हाला साथ देतो. पण जोपर्यंत सगळे प्रयत्न करून होत नाहीत, हार न मानणं हे आपल्या हातात आहे. आणि मंडळी, हे प्रयत्न किती करायला हवेत, किती एफर्ट्स आपण टाकायला हवेत, त्याचे काही संख्या ठरलेली आहे का, त्याचे काही नंबर्स ठरलेले आहेत का? तर नाही.
प्रयत्न किती करायला हवे त्याचे नंबर्स नाही आहेत. जोपर्यंत तुम्हाला जे हवंय ते साध्य करत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहिलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत मी मैदानामध्ये उभा आहे, मी लढतोय, तोपर्यंत मी हरलेलो नाही आहे. मी ते मैदान सोडून गेलो तर मी हरणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हरता किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अपयश मिळवता तेव्हा तुम्ही संपत नाही. पण ज्या वेळेला तुम्ही मैदान सोडून जाता, तुम्ही प्रयत्न सोडून देता, त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने हरता. त्यामुळे मंडळी आपल्याला संपायचं नाही आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं ही गोष्ट येते चौथी. आणि त्यानंतर पाचवी गोष्ट येते ती म्हणजे दैव, म्हणजे नशीब. जर तुम्ही पहिल्या 4 गोष्टींवर काम केलं तर पाचवी गोष्ट तुम्हाला साथ देणार आहे. अदरवाईज ही पाचवी गोष्ट तुम्ही फक्त डायरेक्ट नशिबावर अवलंबून राहिलात की काहीतरी चमत्कार होईल आणि माझं आयुष्य बदलेल, तर ते होणार नाही आहे मंडळी. त्यामुळे आपण आधीपासून ही म्हण ऐकत आलो, प्रयत्नांती परमेश्वर. पण नुसता प्रयत्न नाही, 4 गोष्टींच्या अंती परमेश्वर येतो. त्यामध्ये पहिली गोष्ट तुमचं अधिष्ठान, तुमचं सध्याचं स्थान ओळखणं. दुसरी गोष्ट कर्तृत्व गाजवण्यासाठी ॲक्शन ओरिएंटेड वृत्ती स्वतःमध्ये निर्माण करणं. तिसरी गोष्ट करण, म्हणजे साधन सामुग्री, तुम्ही स्वतःसाठी जी काही लागणार आहे पुढच्या येणाऱ्या आव्हानांना सामोरं जायला, स्वप्न प्राप्त करायला, ती साधन सामग्री जमा करणं. आणि सातत्याने प्रयत्न करत राहणं. या गोष्टी जर केल्यात तर पाचवी गोष्ट येते ज्याला आपण म्हणतो दैव, ज्याला आपण म्हणतो नशीब. म्हणून बोलतात ना मंडळी, हिम्मते मर्दा तो मदद एक खुदा. जर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्हाला देव पण साथ देतो, दैव पण साथ देतं. लक फेवर्स द ब्रेव. आणि तो ब्रेव तोच आहे जो पहिल्या 4 गोष्टींवर काम करेल. पाचवी गोष्ट आपसुकच तुमच्याकडे वळेल. मंडळी, शिवाजी महाराजांना नशीबवान राजा असं बऱ्याच जणांनी संबोधलेलं आहे. नशीबवान होते असं म्हणतात महाराज, पण ते नशीब असंच घडलेलं नाही आहे. महाराजांनी पहिल्या 4 गोष्टींवर काम करून ते नशीब घडवलेलं आहे. त्यामुळे मंडळी, सगळ्यात पहिली गोष्ट जे आलंय आव्हान ते स्वीकारणं. महाराजांनी त्यांच्या प्रत्येक सेटबॅकमध्ये हे केलेलं आहे, हे केलेलं असणार आहे मुळात, की त्यांनी ते आव्हान स्वीकारलं, ती परिस्थिती स्वीकारली की आता हे घडलं आहे. आणि त्यानंतर या 4 गोष्टींवर काम केलेलं आहे जेणेकरून ते पुन्हा एकदा नव्याने भरारी घेऊ शकतात, पुन्हा एकदा नव्याने यश गाठू शकतात. आणि ते यश त्याने गाठलं आहे मंडळी. म्हणजे जर 1671ला आपण जर पाहिलं ना, एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देतो. 1671ला आपल्याकडे फक्त 12 किल्ले होते. म्हणजे स्वराज्यात 12, जसं पुरंदरच्या तहाच्या वेळेला 35 किल्ले होते, त्यातले 23 किल्ले आपण औरंगजेबाला दिले आणि 12 किल्ले आपल्याकडे उरले. हे जे 12 किल्ले आपल्याकडे उरले होते 1671ला, पुन्हा जेव्हा नव्याने मोहिमा सुरू झाल्या 1680 जेव्हा महाराजांचं निधन झालं त्यावेळेला स्वराज्यामध्ये 360 किल्ले होते. म्हणजेच 348 किल्ले फक्त 10 वर्षामध्ये महाराजांनी जोडलेत. मग तुम्हाला काय वाटतं, हा चमत्कार आहे? 10 वर्षामध्ये 348 किल्ले जिंकणं, बांधणं, रिकन्स्ट्रक्ट करणं हा चमत्कार आहे का? हा चमत्कार मुळातच नाही आहे मंडळी. हे 348 किल्ले स्वराज्यामध्ये येणं, स्वराज्य इतकं वाढणं, म्हणजे सुरुवातीपेक्षा 1000 पट मोठं राज्य महाराजांनी निर्माण करणं, हे असंच झालेलं नाही आहे मंडळी. हे नशीब आहे ना, त्या 4 गोष्टींच्या नंतर निर्माण झाल्या. मग या लॉकडाऊनमध्ये मला काय करायचं आहे, जे आहे ते स्वीकारायचं आहे. आता जी परिस्थिती आली ती स्वीकारायची आहे. माझं अधिष्ठान मला शोधायचं आहे. म्हणजेच काय, सध्या मी कुठे आहे, माझ्याकडे सध्या काय उपलब्ध आहे, सध्या माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, पुढे जाऊन येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत, बाहेरून येणारे थ्रेट्स काय आहेत, त्याचा अभ्यास करणं. दुसरी गोष्ट, मी कर्तृत्व गाजवण्यासाठी तयार राहणं, ॲक्शन ओरिएंटेड वृत्ती ठेवणं. करण म्हणजे साधन सामग्री गोळा करणं, पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी, पुढे येणाऱ्या संध्यांना कन्वर्ट करण्यासाठी, संध्यांचा फायदा उचलण्यासाठी मला कोणत्या रिसोर्सेसची गरज आहे, साधन सामुग्रीची गरज आहे, ते आपल्याला शोधणं आणि प्रयत्न करत राहणं, सातत्याने प्रयत्न करत राहणं, तोपर्यंत प्रयत्न करत राहणं जोपर्यंत मी जिंकत नाही, जोपर्यंत मी आव्हानातून बाहेर येत नाही आणि जोपर्यंत मला जे हवं आहे ते मी साध्य करत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहणं. मंडळी, हे आपण महाराजांकडून शिकलेलो आहे. तर माझा हा मंडळी थोडक्यात एक प्रयत्न होता महाराजांची टाईमलाईन तुम्हाला सांगणं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय केलं असेल, त्यांच्या आव्हानांच्या वेळी त्यांनी काय केलं असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं. जर तुम्हाला हे इंटरेस्टिंग वाटलं असेल तर प्लीज इंटरेस्टिंग टाईप करा. म्हणजे जाता जाता एक माझी कविता आहे जी मला तुम्हाला सांगायला आवडेल, जी ह्या कोरोनाच्या दरम्यान आपल्याला नक्कीच मोटिवेट ठेवायला मदत करेल. जर तुम्हाला हा सेशन इंटरेस्टिंग वाटला असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असेल या सेशनशी कनेक्टेड तर नक्कीच टाईप करा. विजयजी, थँक्यू सो मच. वासुदेवजी, नक्कीच नंबर मिळेल माझा. धन्यवाद मंडळी, थँक्यू सो मच.
जाता जाता माझी ही एक कविता तुम्हाला ऐकवतोय, पण त्याआधी मी गोरेगावकर या पेजने ही जी काही सिरीज चालू केली होती, या सिरीजच्या पहिल्या टप्प्याचं जे पहिलं पर्व होतं त्याचं आज शेवटचं सेशन होतं, जे करण्याची संधी मला मिळाली. याच्या पुढे पुन्हा एकदा एक नवीन पर्व घेऊन मी गोरेगावकर येणार आहे, हे पेज येणार आहे आणि त्याबद्दल साईनाथ तुम्हाला उद्या नक्कीच या पेजवर लाईव्ह येऊन त्याबद्दल इन्स्ट्रक्शन्स देतील की हे पर्व काय असेल. पण आय होप की हा माझा जो काही संवाद आहे तो तुम्हाला आवडला असेल. जाता जाता एक कविता या आव्हानांच्या दरम्यानची आपल्याला मोटिवेट ठेवेल, ती कविता मला तुम्हाला सांगायची आहे. ही कविता अशी आहे की हे जे आव्हान जेव्हा आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत असतात ही आव्हानं, त्यावेळेला आपण त्यांना काय उत्तर दिलं पाहिजे. तर ती आव्हानं किंवा आयुष्यातले कोणतेही चॅलेंजेस किंवा आयुष्यात असे कोणतेही लोक जे आपल्या बाबतीत काही वाईट करत आहेत, आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आपण काय उत्तर देणार ते या कवितेमध्ये मी मांडतोय. मेरे खामोशी को मेरा अंत समझने की भूल न कर ए नादान. मेरे खामोशी को मेरा अंत समझने की भूल न कर ए नादान. दर्या जितना गहरा होता है उतनी ही खामोशी से बहता है. म्हणजे मंडळी, मी जर आज शांत आहे, या कोरोना दरम्यान जर मी शांत दिसतोय, तर याचा अर्थ असा नाही आहे की मी संपलेलो आहे, हा माझा अंत नाही आहे. जेवढा समुद्र जितका खोल आहे ना तितका तो शांत वाहतो, जितकी नदी खोल आहे तितकी ती शांत वाहते. ओढा जितका उथळ असतो तितका तो खळखळत वाहत असतो, तो आवाज करत वाहत असतो. त्यामुळे मेरे खामोशी को मेरा अंत समझने की भूल न कर ए नादान. दरिया जितना गहरा होता है उतनी ही खामोशी से बहता है. हाँ, आदत है हमें अपना काम खामोशी से करने की. हाँ, आदत है हमें अपना काम खामोशी से करने की. जो शोर मचाना है हमारी कामयाबी मचाती है. जिस वक्त खत्म हुए हम सोच के राख में ढूंढने आते हो तुम. जिस वक्त खत्म हुए हम सोच के राख में ढूंढने आते हो तुम. न मिले वहाँ तो परेशान हो जाते हो तुम. उस वक्त एक बार नज़र उठा के आसमान ज़रूर देखना. उस वक्त एक बार नज़र उठा के आसमान ज़रूर देखना. उसकी ऊंचाइयों में नज़र आएंगे हम. बेशक भरोसा रखना, बेशक भरोसा रखना. धन्यवाद मंडळी, तुम्ही हा सेशन ऐकण्यासाठी जो काही प्रतिसाद दिलात. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद. थँक्यू सो मच.